श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा हा व्हिडिओ खरंच घरातल्या प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजेच घरामध्ये किटकिट असेल, काही बाधा असतील किंवा घरामध्ये यश प्राप्ती येत नसतील, एखादा व्यवसाय आहे आणि त्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला यश प्राप्ती येत नसेल, व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, तर प्रत्येक महिलांनी दर गुरुवारी हा उपाय आपल्या घरामध्ये करावा, जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्त होईल। त्याचबरोबर घरातले सर्व वाईट नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या निघून जाण्यास आपल्याला मदत होईल। तर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातला रोज एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे। तर तो अध्याय कोणते आहेत तर 14वा आणि 18वा हे दोन जे अध्याय आहेत, जे की गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील मेरुमणी म्हणून समजले जातात, मानले जातात। या दोन अध्यायाचे जर दररोज नित्यनियमाने सकाळी आपण पठण केले तर आपल्या घरामधलं सर्व दारिद्र्य दूर होऊन आपल्याला घरामध्ये सुख शांती प्राप्त होईल। त्याचबरोबर अशा काही आणखीन उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत, जेणेकरून आपल्यावरती स्वामींची प्रचिती देणारे हे उपाय आहेत। स्वामींचा आशीर्वाद प्राप्तीसाठी खूप प्रभावी असे हे उपाय आहेत। तर दररोज जरी आपल्याला शक्य होत नसेल तर दर गुरुवारी तुळस ही खूप पवित्र मानली जाते आणि तुळशीला आपल्याला चिमूटभर हळद अर्पण आणि कच्चं दूध करायचं आहे। म्हणजे हळद आणि कच्चं दूध मिक्स करायचं आहे आणि ती तुळस मातेला आपल्याला दर गुरुवारी अर्पण करायचं आहे। हळदीचा टिळा स्वतःच्या कपाळी आपल्याला दर गुरुवारी लावायचा आहे। पिवळा वस्त्र आपल्याला दर गुरुवारी परिधान करायचं आहे, कारण स्वामी महाराजांचा आवडता रंग हा पिवळा आहे। पिवळं वस्त्र दर गुरुवारी आपण परिधान केले तर आपल्याला शुभचिंतक असते। तर ह्या सेवा ज्या आहेत त्या आपल्याला सातत्याने करायच्या आहेत। 1 किंवा 2 दिवसासाठी ही सेवा करायची नाही, किंवा 2 गुरुवार केले, 3 गुरुवार केले, अनुभव नाही आला म्हणून सोडून दिलं असं अजिबातही चुकूनही करू नका। सातत्य ठेवा। सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे। स्वामींच्या सेवेमध्ये येणं फार काही मोठी अवघड गोष्ट नाही, पण स्वामींच्या सेवेमध्ये टिकून राहणं फार मोठी गोष्ट अवघड आहे। स्वामीवर अतूट विश्वास, श्रद्धा ठेवणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे, कारण स्वामी आपल्या जीवनामध्ये अशक्य ही गोष्टी शक्य करतात। त्याचबरोबर आपला फक्त विश्वास पाहिजे। जी काही आपण उपाय तोडगे करणार आहोत त्या गोष्टीवर आपलं स्वतःचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। आंघोळ करत असताना दर गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, जेणेकरून जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होऊन आपण चांगल्या विचाराशी जोडले जाऊ। दर गुरुवारी मुख्य दरवाजा नीट व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। त्याचबरोबर हळदीचं आपल्याला लेपन त्या उंबरट्यावरती लावायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे घरामधली ती निघून जाऊन सकारात्मक ऊर्जेशी आपण जोडले जातो। त्याचबरोबर दर गुरुवारी सूर्याला थोडं जल अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुळशीला कच्चं दूध आणि जर हळद आपण अर्पण केली तर आपल्या आर्थिक ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यास आपल्याला मदत होते। त्याचबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधले 3 अध्याय दर गुरुवारी पठण करायचे आहेत। त्याचबरोबर नामस्मरण। स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही कोणताही उपाय तोडगे जरी नाही केले तर नामस्मरणाला खूप महत्त्व आहे। नामस्मरण केल्याने माणसाचं मन पवित्र होतं, त्याचबरोबर आपण चांगल्या विचाराशी जोडले जातो। म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ या पवित्र मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे, हे नामस्मरण करायचं आहे। 11 माळी जप आपल्याला करायचा आहे। तारक मंत्र खूप प्रभावी असणारा तारक मंत्र आपल्याला दररोज नित्यनियमाने पठण करायचं आहे। त्याचबरोबर गुरुवारी 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि विष्णू सहस्रनामाचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे। भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारं विष्णू सहस्रनामाचं पठण केल्याने घरामध्ये शांतता प्राप्त होते। त्याचबरोबर कालभैरव अष्टक। आपल्याला कोणाचीही नजर लागू नये, आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट बाधा येऊ नये, याच्यासाठी आपल्याला दर गुरुवारी संध्याकाळी कालभैरव अष्टक पठण करायचं आहे। खरंच हे जर छोटे उपाय स्वामींचे प्रचिती देणारे उपाय घरात केले तर कोणताच तोडगा करायची गरज नाही। तर प्रत्येक महिलांनी आपल्या परिवारासाठी, आपल्या कुटुंबासाठी हे उपाय नक्की करावे। नक्कीच तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रचिती येईल। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।